राम राम मंडळी कालच दारवली कलांचं भव्य दिव्य असो पंच मैदान भैरवनाथ केसरी 2025 दारवली तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी पार पडलं. या मैदानात प्रथम क्रमांकाचा तसेच 1 लाखाचा मानकरी लक्ष आणि सोन्याची जोडी झाली. या गाडीचं मनापासून खूप खूप अभिनंदन. तर मित्रांनो, अशीच मैदाने रोज होत आहेत. बैलगाडा क्षेत्र काही दिवसांपूर्वी बंद होतं आणि त्यानंतर बैलगाडा क्षेत्राची बंदी हटली आणि पुन्हा एकदा बैलगाडा चालू झाला. पण बैलगाडा बंद होण्याच्या आधी आणि बंद होण्याच्या नंतर खूप फरक आहे. तर बैलगाडा बंद पडायच्या आधी फक्त मानाच्या आणि यात्राचे बैलगाडा शर्यत होत असेल. पण बंदी उठल्यानंतर मोठमोठ्या रकमेचे मोठमोठ्या बक्षिसांचे असे भव्यदिव्य असं मैदान पार पडायला लागले आणि त्यामुळे शेतकऱ्यांना तसेच बैलगाडी मालकांना चांगले दिवस यायला लागले. मग ते रुस्तमे हिंद केसरी असेल, सरदार भापकर केसरी असेल, भारत केसरी असेल, त्यानंतर रोख रकमेची बक्षीस बघितलं तर आमदार केसरी असेल, महाराष्ट्र केसरी असेल, असे भव्यदिव्य असं मैदान पार पडायला लागले. यातीलच एक रुस्तमे हिंद केसरी हे मैदान तुम्हाला माहीतच असेल. या मैदानात प्रथम बक्षीस होतं एक थार गाडी होती आणि हे मैदान डबल हिंद केसरी चंद्रहार दादा पाटील यांनी भरवलं होतं. तर या मैदानात प्रथम क्रमांक पटकवला होता महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर आणि रुस्तम हिंद केसरी माहिब्या या जोडीने पटकवला होता. आणि ही थार गाडी दोन्ही बैलगाडी मालकांच्यात होती, म्हणजे बकासूर आणि माहिब्या या दोघांच्यात होती. पण हा चंद्रहार दादा पाटील एवढे मोठ्या मानाचे दिलदार व्यक्ती की दोन्ही बैलगाडी मालकांना एक थार दिली. असं हे भव्यदिव्य असं रुस्तम हिंद केसरीचं मैदान पार पडलं. या मैदानाबद्दल मी का सांगतोय तर मित्रांनो, असंच एक बॅनर आता व्हायरल होतंय, रुस्तम हिंद केसरी पर्व 2. तर या पर्व 2 मधील पहिले 3 बक्षिसे त्या बॅनरमध्ये सांगण्यात येत आहेत. पहिलं बक्षीस असणार आहे फॉर्च्युनर 45 लाखाची, तर दुसरं बक्षीस असणार आहे थार आणि तिसरं बक्षीस असणार आहे ट्रॅक्टर. असे 3 पहिली बक्षीस असणार आहेत. पण सर्वात मोठा एकच प्रश्न पडतो की रुस्तम हिंद केसरी होऊन आता 1-2 वर्ष जवळजवळ झाले असतील. त्यानंतर रुस्तम हिंद केसरी पर्व 2 सातारा छकडी म्हणजे छकडी 3 फेऱ्यांच्या शर्यतीचा नंतर झालं नाही. तर एकच प्रश्न पडतो की हे मैदान होईल का? बक्षीस तर खूप मोठे आहेत. जेव्हा थारचं बक्षीस होतं तेव्हा 2 थार दिल्या होत्या. तर हे मोठं बक्षीस चंद्रहार दादा पाटील देऊ शकतात. त्यांच्या क्षमता आहे हे त्यांनी त्यांचं मोठं पण त्याच मैदानात दाखवलं होतं. तरी सुद्धा एकच प्रश्न पडतो की हे मैदान होईल का? तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हे मैदान कधी होईल? आणि हे मैदानातील बक्षीस स्वरूप जसंच्या तसं असेल की काय थोडाफार फरक असेल हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हे मैदान जर झालं तर या मैदानात प्रथम क्रमांकाचे मानकरी कोण होतील हे कमेंट करून नक्की सांगा. रुस्तम हिंद केसरी पर्व 1 मध्ये बकासूर आणि माहिब्या यांनी प्रथम क्रमांकाची मानकरी होऊन थार मिळवली होती. तर आता पर्व 2 मध्ये प्रथम क्रमांक पटकवून फॉर्च्युनरची मानकरी कोण होते हे कमेंट करून सांगा. चला मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.